आणि आता बातमी राज्यातनं. राजभाषा मराठीचा विश्वस्तरावर प्रचार प्रसार होण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून 27 ते 29 जानेवारी दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आले. संमेलनाचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र इथं सलग 3 दिवस सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात मराठी भाषा, साहित्य, उद्योजकता आदी विषयांवर चर्चा, परिसंवाद, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांची मांदियाळी असणार आहे. मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ही यंदाच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान आज या कार्यक्रमात न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्यासह इतरही मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मराठी वृत्तवाहिन्यांचा व्ह्यूअर आजही म्हणजे फार पूर्वीपासून अमेरिकेमध्ये आहे, गल्फ कंट्रीमध्ये म्हणजे दुबईमध्ये आहे. त्याशिवाय मराठी माणूस ज्या ज्या ठिकाणी जातो त्याला आपल्या मराठी भाषेतलं, मातृभाषेतलं चॅनल पाहायची इच्छा असते. आणि आज तंत्रज्ञानामुळे पूर्वी केवळ केबल टीव्ही किंवा सॅटेलाइटच्या माध्यमातून जर असेल, पण ज्या ठिकाणी तो राहतोय, तो UK मध्ये असेल, US मध्ये असेल, तिथे जर त्याला ते उपलब्ध नसेल तर त्याला ते पाहता यायचं नाही. पण आता प्रत्येक चॅनल हे यूट्यूबवर दिसतं, फेसबुकवर दिसतं. त्यामुळे आता त्याला ती संधी उपलब्ध आहे. त्यामुळे आमचा प्रेक्षक वर्ग परदेशात सर्वदूर पसरला आहे. अर्थार्जनाची भाषा नाही असा एक समज पसरलेला आहे, गैरसमज आहे तो आपण असा पसरलेला आहे. याच्यावरती उपाय आजपर्यंत शिक्षण तज्ञांनी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केल्या. पण माझ्या मते त्यातली एक सूचना जी आहे ती पहिलीपासून तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही आलं पाहिजे, दोन्ही भाषा यायला हवा. इंग्रजी येणं ही आजच्या काळाची गरज आहे, आपण अमान्य करता येणार नाही. मराठी टिकावी, मराठीचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा, मराठीतलं साहित्य वाचलं जावं, भाषा बोलली जावी.